नमस्कार मंडळी. चला तर तुमच्याही घरामध्ये अशा शिळ्या पोळ्या राहत असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला, प्रत्येकाच्याच घरामध्ये एक ना दोन शिळ्या पोळ्या ह्या राहतातच. मग त्याचं काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. तर चला, आज आपण शिळ्या पोळीचा एक मस्त उपयोग करून टेस्टी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही आजवर कधी कल्पनासुद्धा केली नसेल. इतकी टेस्टी रेसिपी आज मी बनवते. त्यासाठी पहा, इथे उकळण्यासाठी पाणी ठेवलं होतं. पाण्यामध्ये आपल्याला 2 पोळ्या उकळून घ्यायच्या आहे. 1-2 पोळ्या तर आपल्या घरामध्ये राहतात. तुम्ही अगदी 1 पोळीपासून सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. रेसिपी अगदी नो फेल्ड 100% गॅरंटेड रेसिपी आहे. त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर पहा, 2 मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही पोळी शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला ही पोळी एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी अजिबात घ्यायचं नाही. त्यामुळे पोळी निथळवून थंड करून घ्यायची आहे. इथे पहा, पोळी व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. अजिबात हाताला गरम लागत नाही. आता ही पोळी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पोळी टाकून घेऊया. आपण पोळी शिजवून घेतलेली असल्यामुळे मिक्सरमध्ये अगदी सहज आणि झटपट बारीक होते. जास्त वेळसुद्धा या पोळीला लागत नाही. तर लगेचच ही पोळी मी इथे वाटून घेतलेली आहे, पाहू शकता. तर होईल तितकी बारीक वाटून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 2 अंडे मी फोडून घेतलेले आहेत. खरंच ही रेसिपी ना इतकी सुंदर तयार होते, त्यामुळे रेसिपी फक्त शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही यामधलं काही स्किप केलं ना, तर परफेक्ट अशी रेसिपी तुम्ही बनवू शकणार नाही. तर मिक्सरला अंडं घालून सुद्धा 2 मिनिटे फिरवून घेतलं. तर दोन्हीचं मिश्रण इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता इथे मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे व अंडा आणि पोळीचं जे मिश्रण आहे ते यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला यामध्ये कोणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही शिळी पोळी घालून हा नाश्ता बनवताय किंवा रेसिपी बनवताय. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, पण तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे. तर तुम्ही ना ही रेसिपी फक्त शेवटपर्यंत सगळ्या टिप्स फॉलो करा. ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही तरच ही परफेक्ट रेसिपी बनवू शकता. तर पहा, यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही. अंड्याचं जे काही मॉइश्चर होतं तेच यामध्ये आहे. त्यानंतर पहा, इथे आपण मीडियम साईजचा एक बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे. तसंच मीडियम साईजचा लाल टोमॅटोसुद्धा कट करून घातला. गाजर इथे आपण जरा जास्त प्रमाणात किसून घेतलं होतं, ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये सिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर कोथिंबीर, लाल तिखट, हळद, जिरे आणि हिरवी मिरची हे यामध्ये घालून घेतलेलं आहे. 2 चमचे फ्रेश असं दही घातलेलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आहे ना, इथे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर आपण अंडा आणि पोळी एकत्रित मिक्सरला चांगलं फिरवून घेतलेलं असल्यामुळे इथे तुम्हाला जास्त वेळ फेटायची अजिबात गरज पडत नाही. अगदी हे फ्लफी झालेलं असतं, कारण आपण ते मिक्सरला अंडं फिरवल्यामुळे अंड्यामध्ये चांगला असा फ्लफीपणा आलेला असतो. तर हे फक्त आपल्याला टाकलेले व्हेजिटेबल यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न तसंच सिमला मिरची हे सुद्धा ॲड करू शकता. आता पहा, इथे मी मीठ घालायला विसरले होते. तर पहा, अंड्याचा कुठलाही प्रकार बनवत असताना मिठाचं प्रमाण कमी वापरावं लागतं. तसंच पोळीसुद्धा आपली आपण यामध्ये घातलेली आहे. तसंच पोळी बनवताना आपण मीठ वापरलेलं असतं. त्यामुळे इथे मीठ घालत असताना आपल्याला बेतानेच घालायचं आहे. आता पहा, मीठ घालून अगदी 1 मिनिटभरासाठी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडक्यात व्यवस्थित मीठ सगळीकडे मिक्स होईल अशा प्रकारे मिक्स करून घेतलं. इथे आता अप्पे पात्र घेतलेलं आहे. अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं तेल घातलेलं आहे, कारण हा पदार्थ बनवण्यासाठी अजिबात तुम्हाला जास्त प्रमाणात तेल लागणार नाही. अगदी एवढ्या तेलामध्ये तुमचा पदार्थ बनून तयार होतो. तर पहा, सुरुवातीलाच आपण तेल घालून घेतलेलं आहे, कारण या व्यतिरिक्त आता आपण हा पदार्थ बनवताना शेवटपर्यंत आपल्याला एक थेंबही तेल लागणार नाही. तर आता या एवढ्याच तेलामध्ये हा पदार्थ बनून तयार होतो. तर पहा, इथे आता हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. याचमधलं 1 चमचा बॅटर घ्यायचा आहे आणि इथे टाकून घ्यायचं आहे.
तर पहा हे आप्पे आहेत ना, तर आपण शिळ्या पोळीपासून बनवतोय, पण ते इतके टेस्टी तयार होतात ना आणि ही रेसिपी कोणाचीही नाही, ही माझी स्वतःची रेसिपी आहे. त्यामुळे आपण कोणालाही कॉपी केलेलं नाही आणि माझी ही परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे. अशा अनेक रेसिपी मी स्वतः म्हणजे आपण एक शोध लावतो ना, तशा शोध लावून मी बनवलेल्या आहेत. तशाच इथून पुढे सुद्धा बनवणार आहे आणि त्याची एक आपण म्हणजे नोट तयार करून ठेवणार आहोत. जेणेकरून आपल्याला भविष्यात जर कोणी विचारलं, की तुमच्या स्वतःच्या रेसिपी कुठल्या? तर मला सांगायला अभिमान वाटेल, की ह्या रेसिपी मी स्वतः ट्राय केलेल्या, स्वतः म्हणजे शोध लावलेला या रेसिपींचा. तेव्हा मला सांगायला खरंच गर्व वाटेल. तुम्हालाही गर्व वाटेल, की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझे मेंबर आहात, माझी फॅमिली आहात, याचा तुम्हाला अभिमान वाटेल. अशाच आपल्या चॅनलवरती रेसिपी मी टाकत राहणार आहे. त्यामुळे ना तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्ही माझ्या चॅनलचे सदस्य नसाल ना, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सदस्य व्हा. म्हणजे तुम्हाला सुद्धा माझी जर्नी कशी आहे आणि कशी पुढे जाणार आहे ही अनुभवता येईल. तुम्हाला माझी जर्नी अनुभवायची असेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे पहा आपण 2 मिनिटांसाठी हे अप्पे व्यवस्थित असे फ्राय करून घेतलेले आहे. आणखीन थोडे जरी जास्त कुरकुरीत केले ना तरीसुद्धा चालेल. पण खालची बाजू जास्त डार्क व्हायला नको म्हणून मी इथे पलटवून घेत आहे. कारण वरच्या बाजूने आणखीनही अप्पे थोडेसे लूज आहेत. याच पद्धतीने सर्व अप्पे जे आहेत ना ते पलटवून घेणार आहे. तर पहा अगदी सहज सोप्या पद्धतीने ते पलटवले गेलेले आहेत. आणि तुमचा विश्वास बसत नाहीये तसाच तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कोणाला खायला दिली ना तरी याच्यावरती विश्वास बसणार नाही, की ही फक्त शिळ्या पोळीपासून आणि 2 अंड्यांपासून बनवलेला नाश्ता आहे. तुमच्या घरामध्ये जर लगेचच पोळ्या असतील ना, तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. नो फेल्ड रेसिपी आहे. जर फेल्ड झाली ना, तर मी यूट्यूब चॅनल सोडेन एवढी मी खात्री देते. एवढी माझी परफेक्ट ही रेसिपी तयार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याच रेसिपी हे पहा टेस्टी नाही, खाता येतील अशा नाही, तर त्या अगदी आवर्जून टेस्टने खातील आणि आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा तरी म्हणतील, की "ती रेसिपी खूप छान झालती, बनवतेस का?" अशाच रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर आर.के's फूड रेसिपी चॅनलला आहे ना, तुम्ही अजिबात विसरू नका. सर्च करून सुद्धा तुम्ही यावरती रेसिपीज पाहू शकता. भरपूर प्रकारच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत. नो फेल 100% गॅरंटेड शिळ्या पोळीचे आणि अंड्याचे सुरेख, सुंदर, कुरकुरीत अप्पे इथे आपले तयार झालेले आहेत. भाजलेले सुद्धा सुरेख आहेत आणि कलर कॉम्बिनेशन सुंदर आलेलं आहे. तसेच ते आतपर्यंत जाळीदार झालेले आहेत. पण मी इथे म्हणजे व्हेज असल्यामुळे मी हे नॉन-व्हेज काही तुम्हाला तोडून दाखवणार नाही. कारण हे पहा मी इथे अंडे फोडून घातले, हे तयार करून घेतलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर पहा इथे आपल्या पेना व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत दोन्ही साईडने. पण माझ्या मुलाने ना यातला लगेच एक अप्पा घेऊन खाल्ला. मला म्हणे, "आई तू खात्रीने सांग, की एकदम सुंदर ही रेसिपी तयार झालेली आहे. मला तर खूप आवडली. संडेला नक्की बनव." असं माझ्या मुलाने फर्माईश माझ्याकडे केली. म्हणून तुम्हालाही सांगते, की शिळ्या पोळीची ही अप्पी खूपच सुंदर झालेली आहेत. मी खात नसले ना, तरीसुद्धा मुलाने मला खात्रीने सांगितले, "आई संडेला बनव आणि जर व्हिडिओ टाकणार असलीस ना, तर त्यांनासुद्धा सांग बनवा. खूप छान होतात आणि खरंच सगळ्यांना आवडेल आई ही रेसिपी खूप सुंदर झाली." तर चला माझ्या मुलावरती विश्वास ठेवून तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांची काय कमेंट आली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.